नमस्कार. काल नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसात पूर परिस्थितीची पाहणी. मागील 1-2 दिवसापासून नांदेड शहर व जिल्ह्यातील मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघात दत्तनगर, हिंगोली नाका, नुरी चौक या भागात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. दैनंदिन वापराच्या साहित्याची नासधुसाडी झाली आहे. अन्नधान्याचे नासाडी देखील या ठिकाणी झाली आहे. पुरामुळे सगळीकडे भयानक परिस्थिती निर्माण झाली असून काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळे सदृश्य पावसाने हाहाकार उडाला असून पूरग्रस्त भागाची आज दुपारी 1 वाजता नांदेड उत्तरचे माजी शहर प्रमुख गौरवभाऊ कोडगिरे, शाखा प्रमुख कृष्णा कंटेवार यांनी श्रावस्तीनगर, गोकुलनगर, दत्तनगर व अनेक प्रभागात जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली. महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांशी फोनवर संपर्क साधून पूरग्रस्तांना तातडीने सुरक्षित जागी हलवण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित करावी अशा सूचना त्या ठिकाणी दिल्या गेल्या. यावेळी आजूबाजूचे नागरिक सगळेच त्या ठिकाणी उपस्थित होते. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. तांदळाचे कट्टे, गहू, ज्वारी, समजा कपडे समजा खराब झाले. पाणी का इतकं होतं, समजा टाक्या वाहून गेल्या. घरातून निघजे तर आम्ही बाहेर निघाल्या सकाळी तर सकाळी 5चं पाणी एवढं शिरलं बघा घरामध्ये. परेशान झाले आम्ही. इतकं खाणं नाही, पिणं नाही, काहीच नाही आम्हाला. समजा लुस्कान पिठाचे डबे समजा आले होते येऊन बघून गेले तर काही दिलं का खाय दिले भाताचे डबे आणून दिले तर खाले. नुकसान, राशन पानी सब चलेगा, बर्तन चले गए भाई के। कोई निकालने को आ रहा नहीं, कोई देखने को आ रहा नहीं, कुछ नहीं। छोटे छोटे बच्चे छत पे जाके बैठ गए। कितना नुकसान हुआ घर में, कितना नहीं। बीमार बच्चे हैं, हमारे बूढ़े हमारे घर वाले हैं, कौन निकालने को नहीं आ रहा, कोई नहीं आ रहा मदद को। हाँ, बच्चे चिर चीखा मारे, रो रहे, डर रहे। बच्चों को पकड़ना कि सामान को देखना कि क्या देखना। राशन ला के रखते, इतने मुसीबत से कमा के तो राशन चलेगा पूरा हमारा। हाँ, कितना नुकसान चलेगा होगा। इतना पाणी घर में कब से पासून पाणी आहे, रात्रपासून साऱ्या घरानं पाणी घुसले. आता काय काय नुकसान झाले काय सांगावं मी तुम्हाला. सगळे नुकसान झाले. हा, कोणी येणार तिकडेच झाले तर मीडियावाले बी तिकडेच झाले तर जे आहे ते इथं बघणार गेले तर येई नाही गेले तर पळाले तर खाली पाणी दिसायला खालीच पळाले तर. काय नाही, आम्हाला नुकसान झालेली आमची भरपाई करून देऊ. आम्हाला काय करायचं नाही दुसरं, है की नाही. हा, जे आहे की नाही एवढं आहे. आमची नुकसान झाली, आम्हाला नुकसान भरून द्यावं. आमचं राशन पासून नाश झाले तेवढं आम्हाला भेटावं, दुसरं काही नाही. श्रावस्तीनगर भागामध्ये रात्रीच्या 4 वाजल्यापासून अतिवृष्टीचं प्रमाण झालेलं आहे आणि इथल्या घरांची पडझड झालेली आहे. प्रशासनाने इकडे लक्ष देऊन त्वरित पंचनामे करून पूरग्रस्तांना मदतीची साथ द्यावी ही नम्रतेची विनंती. तुम्हारा जो नुकसान हुआ वो बोलो। श्रावस्ती नगर में रहते हम, पानी घुसा, सब सत्यानाश होगा हमारे घर का। टीवी, सामान, राशन सब खराब हो गया। सब घर में घुसा, आधा घर डूब गया। बहुत सामान का सत्यानाश हुआ, राशन का सब बहुत खराब हुआ हमारा। मदद करो, छोटे बच्चे हमारे। क्या ये पानी में रहने के कोई मदद करने को आई कि नहीं तुम्हारी? नहीं आए अभी तक कोई भी। खाली खाना ला के दिए, खाने को बस। कभी दूसरा कोई भी कुछ भी नहीं आया। ये टीवी खराब हो गई, मिक्सर, टीवी, फ्रिज सब सामान खराब हो गया। बिस्तरे, पानी की मोटर सब खराब हो गया। पहले से पानी कम हो क्या? अभी कम नहीं, थोड़ा कम हुआ, अभी कम। देखो यहाँ तक है ये निशानी। हाँ, इतने निशानी थी, अभी कम हुआ। सुबह 5 बजे से घुसा पानी। परेशानी। अब हमारे प्रशासन से एक रिक्वेस्ट है, विनती है कि जरा ये जो मसला है इसको जरा खत्म कर दो हमारे। और देखो पानी पूरा घर के अंदर, पानी पूरा सामान का नुकसान हो गया। राशन पानी और बाकी सामान जितना था वो सब डूब गया था, पूरा घर डूब गया है वो अभी भी। और जरा उसके लिए हमारे को मदद अभी तो कुछ भी नहीं और ना वहाँ पे मदद आ भी नहीं सकती और बहुत पानी है वहाँ पर। जरा हमारे लिए ना थोड़ी मदद करने के लिए बस यही है
आप लोगों से रिक्वेस्ट है, से कोई भी नहीं है। सवेरे से कोई नहीं आए और वहाँ पानी तो जा भी नहीं सकते, इतना पानी है वो घर पे। ये देखो यहाँ का घर है और उसमें पानी का यहाँ पे हर घर में बेटे 8 से 10 फीट पानी था, किसी घर में 7 फीट है, किसी घर में 8 फीट है, ऐसा कोई भी घर नहीं बचा। यहाँ पे पूरे एरिया के अंदर यानी कि हर घर में पानी था, पूरा का पूरा। कुछ लोग यानी कि हर इंसान का खाने पीने का सामान, ये जो भी चीज है सबका सब यानी कि बर्बाद होगा, नुकसान होगा, परेशान है। और दूसरी बात जो है तो बेटे इससे पहले भी जो चीज की मदद आने की थी वो यहाँ पे मदद नहीं पहुंची। ये पानी सुबह 4-5 दिन से पानी आया, इससे पहले भी ऐसा आया था, बाद में चलेगा वो पानी। फिर यानी कि 4-5 दिन के 8 दिन के बाद में फिर आया तो ये आया, तो यानी कि इसका डबल पानी था। और ये पानी शुरू हुआ 4 बजे के टाइम पे, तो अभी तक पानी है, तो अभी तक उतरा नहीं। घरों में सबके पास पानी है अभी, नहीं बोल के नहीं। शासन की तरफ से कहीं से कोई मदद नहीं आने वाली है, कोई मदद नहीं करे। हमारा पूरा खाने पीने का राशन भी चले गया, हमारा कोई मुआवजा देने को भी नहीं आया। देखो हमारे पूरा राशन विशन पूरा खराब होगा, हमारा कोई लेने को नहीं आए। सब जनों आके अभी के टाइम में कोई भी नहीं आए, हम सबसे पूरा है कि नहीं परेशान है। बोल सकते बोल नहीं पानी अभी देखो 10 फीट के ऊपर पानी है, हमारे कोई भी नहीं ना। घर के हमारे जो बुजुर्ग है हम लेके जा रहे हैं, कोई क्या क्या नुकसान हुआ यहाँ? पानी आया। हाँ ऐसी बात, बस ठीक है, बहुत अच्छी बात। पानी से क्या क्या परेशानी है? जब भी पानी आया था सामान की क्या क्या परेशानी है, क्या नहीं आपको? नांदेड येथे आपले हे पूरग्रस्त ज्या ज्या ठिकाणी झालं, कोण्या कोण्या भागामध्ये तुम्ही पाहणी केली, त्यानिमित्त तुम्ही काय सांगणार? आज सकाळी 6 वाजल्यापासून आपण नांदेड शहरामध्ये फिरत आहोत आणि नांदेड शहरामध्ये जेव्हा फिरत होतो त्यावेळेला विष्णुनगर, गोकुळनगर, श्रावस्तीनगर, तेहरानगर, लालवाडी, नुरी चौक आणि ज्या ज्या सखल भागामध्ये पाणी शिरलेले आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण दत्तनगरमध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण वार्डांची पाहणी केली आणि प्रत्येक नांदेड उत्तर शहरामध्ये बहुतांश भाग आज पाण्याखाली होता। नांदेड शहरातील जनजीवन सर्व विस्कळीत झालेले आहे, गोरगरिबांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। ज्या पद्धतीने आपण आज सगळा सर्वे घेतला तर एक अनुषंगाने बघितला असता हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय आयुक्त साहेब या दोघांनाही विनंती करतो की नांदेड शहरातील झालेल्या गोरगरीब जनतेच्या नुकसानाचे ज्या प्रकारे लोकांना आज आपत्ती आलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण महाप्रसाद करतो, तर त्या महाप्रसादाच्या ऐवजी आपण प्रत्येक ठिकाणी ज्या घरी पाणी जेवण मिळत नाही आहे त्या भागामध्ये जाऊन आपल्या गणेश मंडळाच्या वतीने आपण महाप्रसादाचे नियोजन करून आपल्या हातानेच वाटावे किंवा महानगरपालिकेच्या प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, संबंधित पोलीस स्टेशनला सांगून ज्या भागामध्ये पाणी झालेलं आहे, ज्या लोकांना जेवण भेटत नाही आहे त्या लोकांना आपण खऱ्या अर्थानं अन्नदान केलं तर आपल्या गणपती मंडळासाठी महाप्रसाद केल्यासारखं होईल, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद।